तुम्ही टीका केली होती करून पुनीत बालन यांच्यावरती टीका केली जाते। मी काय म्हटलं, आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझं विटाळावायचं नाही आहे। गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे, एवढंच मी सांगेन। तो जितकं करतोय कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं। जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल। पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं, आता हे पाहतोय तुम्ही, पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे, विटाळावायचं अजिबात नाही आहे। मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतोय त्यांना विचारा, ज्यांच्यासाठी काम करतोय ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतोय। कसं आहे की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे। पोलिसांनी CCTV फुटेज तपासावं, पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही, कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही। ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं। जे काही एव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्यानुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल। हे महायुतीचं सरकार आहे, हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी। ज्या प्रकारे पोर्शे प्रकरण झालं होतं त्याच प्रकारे हे हिट अँड रन कायदा सगळ्यांना समान दिसत, हे सगळं सांगितलेलं आहे। कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलंय। पण तरीसुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करतायत। स्वतः प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे। ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे CCTV सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। CCTV फुटेजमध्ये छेडाछाड करण्यात आली असा एक आरोप। अहो काही सांगता येईल, आता मला खूप काही बोलता येईल, पण मी तुम्हाला काय म्हटलं, मी बाप्पाच्या दरबारात आहे। अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत, कशाला घाणीत तोंड मारायला लावताय मला।